मंडळी, तुम्ही कसे आहात सगळे? आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आज आपण बनवणार आहोत तिखट शेवया. चला तर मग आता सुरुवात करूया. कोथिंबीर, 6 मिरच्या, थोडा कढीपत्ता आणि 1 मोठा कांदा. आता आपण थोड्या शेवया घेऊया आणि कढई घेतली मी, गॅस चालू केला. आता त्याच्यात थोडं तेल टाकून आपण शेवया भाजून घेऊया. यात मी आता थोड्या प्रकारे तेल टाकते, एवढं इनफ आहे. मी यात आता शेवया टाकल्यात. आता ह्या आपल्याला बारीक गॅसवर परतून घ्यायचे. जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला परतत राहायचं आहे. हे बघा, माझा गॅस खूप बारीक आहे आणि मी आता शेवया जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत त्याला खूप हळू आवाजात, ते तुटला नाही पाहिजे शेवया, अशा प्रकारे मी त्याला हलवत आहे. थोडा सोनेरी रंग आपल्याला दिसू लागलाय. आता हा पूर्ण आपल्याला सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर आता हा कलर गोल्डन झालेला आहे. आता आपण या शेवया काढून घेऊया. परत एकदा आता आपल्याला कढई घ्यायची आहे. कढईत थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे. बस आता ह्यात आपण थोडे शेंगदाणे टाकून शेंगदाणे भाजून घेऊया. जोपर्यंत शेंगदाणे थोडे लाल होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला तळून घ्यायचं. शेंगदाणे आता लाल झालेले आहेत. आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊया. तर मोहरी, थोडं जिरं. आता ते तडतडलं की त्यात टाकायचं आपल्याला कढीपत्ता. आता आपण ज्या मिरच्या कापल्या होत्या त्या मिरच्या टाकतो आणि ह्या थोड्या परतून घ्यायच्या. बघू शकता आता आपल्या मिरच्या परतल्यात मस्त. आता आपण त्याच्यात टाकणार आहोत कांदा. आपण एक मोठा कांदा कापला होता, तो कांदा आता मी ह्यात टाकत आहे. तो मस्त लाल होतपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. पण कांद्यात थोडंसं मीठ टाकूया जेणेकरून कांदा लवकर परते. आता आपण बघू शकतो हा कांदा मस्त लालसर भाजला गेलेला आहे. आता आपण त्यात टाकूया चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद. ही थोडी हळद आणि टाकूया चवीनुसार मीठ. आता याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे. हळद आणि मीठ टाकून आपण मस्त हलवून घेतलं आहे. आता आपण यात टाकूया शेवई आणि आपल्याला तळलेले शेंगदाणे आणि छान प्रकारे याला हलवून घ्यायचं आहे. परत एकदा हलक्या हाताने हलवायचे जेणेकरून शेवया तुटू नयेत. मस्त आपण शेवया ह्यात मिक्स करून घेतल्या आहेत. आता आपल्याला यात एकदम गरम उकळलेलं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. खूप मस्त सुगंध सुटला आहे. आता मस्तपैकी रेडी झाले. आता फक्त आपल्याला याला 5 ते 6 मिनिटं याच्यावर झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मी आता याच्यावर झाकण ठेवले आहे. आता आपण भेटूया 5 ते 6 मिनिटांनी. तर आपल्या शेवया या रेडी झाल्यात. आता आपण त्यात मस्तपैकी कोथिंबीर टाकून सर्व करणार आहे. थोडंसं हलवून घेऊ आणि आपल्या शेवया रेडी झाल्या.